हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 16 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणी मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली? उत्तर आहे लाल दुहोमा. उत्तर आहे लाल दुहोमा यांनी मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर लाल दुहोमा यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1949 रोजी मिझोराम येथे झाला. त्यांचा पक्ष आहे झोरम राष्ट्रवादी पक्ष. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चिटफंड अधिनियम 1982 मध्ये 82 मध्ये दुरुस्ती करणारे चिटफंड सुधारणा विधेयक 2023 कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर केला? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा विधानसभेत चिटफंड सुधारणा विधेयक 2023 कोणी मांडला? उत्तर आहे अजित पवार यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 12व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे. तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरचे थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर महापौर आहेत नंदकुमार घोडेले, महानगरपालिका आयुक्त आहेत जी श्रीकांत, पोलीस आयुक्त आहे मनोज लोहिया. तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या कालावधीत राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन केले गेले? उत्तर आहे 11 ते 13 डिसेंबर या दरम्यान. पुढचा प्रश्न पाहूया. ज्युनियर मेहमूद यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते अभिनय या क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, RBIने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPIच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयावरून किती लाख रुपये केले आहे? उत्तर आहे 5 लाख रुपये इतके ही रक्कम वाढवलेली आहे. तर RBIने रुग्णालय, शिक्षण संस्था यांना UPIच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा ही 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये इतकी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे दत्तात्रय पडसलगीकर. तर उत्तर आहे दत्तात्रय पडसलगीकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलेली आहे. त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या खासदार आहेत? तर उत्तर आहे तृणमूल काँग्रेस पक्ष. तर महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ते तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. तर तृणमूल काँग्रेस बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर तृणमूल काँग्रेसची स्थापना ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे. स्थापना
संस्थापक आहेत ममता बॅनर्जी. स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1998 आणि तृणमूल काँग्रेसचे मुख्यालय आहे कोलकाता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या पिकाच्या निर्यातीवर 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातलेली आहे? उत्तर आहे कांदा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित केले आहे? उत्तर आहे देवेन पारेख. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नुकताच जगात साजरा झालेला ज्यू ख्रिसमस म्हणून कोणत्या सणाला संबोधले जाते? उत्तर आहे हनुक्का किंवा चानुका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जयपूर वॅक्स म्युझियममध्ये कोणत्या व्यक्तीचा मेणाचा पुतळा बसवला आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 5वा नागालँड मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला गेला? उत्तर आहे 5 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सार्क चार्टर डे कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 8 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे चंद्रशेखर राव. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे सुरेश रैना यांची. पुढचा प्रश्न पाहूया. 5वा नागालँड मधमाशी दिवस मोठ्या उत्साहात कोठे साजरा करण्यात आला? उत्तर आहे किसमा येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 5व्या नागालँड मधमाशी दिनाची थीम काय होती? तर थीम होती मधमाशी आणि मध चाचण्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती कधी होणार आहे? कधी झाली आहे? तर उत्तर आहे 9 डिसेंबर 2023. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.